चित्रे बिंज बार। ठाण्यात मराठी भाषा न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईला सुरुवात। भरारी पथकाकडून चाचणी, रोजगार बुडावा ही अपेक्षा नाही, परंतु मराठी अस्मिता टिकवणं गरजेचं, मंत्री सरनाईकांचं स्पष्टीकरण। राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनाच निमंत्रण, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप, तर मुख्यमंत्र्यांना धास्ती, काँग्रेस नेत्यांचा पलटवार। माझानं दाखवलेल्या आश्रमशाळांची दयनीय स्थितीची प्रशासनाकडून दखल, सोमवारी सर्व आश्रमशाळांच्या चालकांची बैठक, तर 6 महिन्यांची मुदत दिली जाणार, मंत्री अतुल सावेंची माहिती। जेन झी सोबत संवाद साधण्यासाठी दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवणार, मोदी सरकारचा निर्णय, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा उद्देश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत दप्तर, शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय, 174 कोटी 19 लाख रुपयांचा निधी मंजूर। उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना महिना 2000 रुपये पॉकेट मनी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। कंबू आणि शिकाच्या धर्तीवर कॉलेज विद्यापीठात योजना राबवणार। 29 ऑगस्टला होणाऱ्या मनोज जरांगेंच्या आंदोलनातलं ठिकाण बदललं, उपोषण अंतरवाली सराटीतच होणार, तोडगा न निघाल्यास उपोषण सुरू असतानाच मुंबईला निघणार, जरांगेंचा इशारा। सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नैसर्गिक स्रोतात विसर्जन करता येणार, गणेशोत्सवापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 24 जुलै 2025चा आदेश तुर्तास कायम।